कशासाठी इथं आलं हे कोणी विसरू नका. नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळं करू नका. कोण काय सांगताय, कोणाचं काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्षे वाटोळं केलं हे काही मराठ्याने विसरू नका. एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी लागू करून त्याची अंमलबजावणी करा. सातारा संस्थांचे गॅजेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे. ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होऊन मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो. आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला. मी या समाजासाठी मैदानात येऊ, वीर मरण पत्करायला तयार आहे, पण हटायला तयार नाहीये. तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची. माझ्या मराठ्याचे मान खाली होईन असं एक काही इथले आंदोलक मराठ्यांनी वागायचं आहे. मोठं आपल्या जातीला करायचं, मोठं आपल्या लेकरा बाळाला आपल्याला करायचं. एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट धरी मला तिकडेच गाडी न्यायची